नमस्कार. नारळ. शुभ कार्यामध्ये नारळ फोडण्याचे काय महत्त्व आहे ते आज आपण जाणून घेऊया. घरात काही पूजा असो, नवीन घरात प्रवेश असो, वरात घेऊन जात असो किंवा नवीन गाडी वाहन घेतला असो, नवीन व्यवसाय सुरू करायचा असू दे, एखाद्या आपल्या दुकानाचं उद्घाटन करायचं असू दे, प्रत्येक वेळी कार्याचा शुभारंभ करण्यासाठी नारळ फोडला जातो. नारळाला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शुभ आणि मंगलदायी मानले गेले आहे. आपल्या हिंदू परंपरेनुसार नारळ सौभाग्यदायी आणि समृद्धीचे प्रतीक आहे. नारळ गणपतीला अर्पण केला जातो, नंतर त्याला प्रसाद म्हणून वाटला जातो. हे एक पवित्र फळ आहे, त्यामुळे पहिले ते देवाला अर्पण केले जातात. कोणतेही कार्य करण्यासाठी नारळच का अर्पण केला जातो? नारळ का फोडला जातो? तर त्याचं कारण असं आहे की ऋषी विश्वामित्र नारळाचे निर्माते मानले गेले आहेत. त्याचा वरील कडक भाग हे दर्शवतो की कुठल्याही कार्याच्या यशाची प्राप्ती करण्यासाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागणार. नारळ वरून कडक आणि आतून सौम्य कोमल असतं. ह्यामधलं पाणी पवित्र मानलं गेलं आहे. नारळ गणपतीला अतिप्रिय आहे, त्यासाठी त्यांना काहीही नवे कार्याच्या शुभारंभाच्या आधी नारळ फोडून त्यामधील पवित्र पाणी सर्वत्र शिंपडलं जातं, जेणेकरून नकारात्मक शक्तीचा ऱ्हास होतो. नारळ हे स्वतःच्या अहंकाराचं प्रतीक असतं. नारळ शरीराचं प्रतिकात्मक असतं. नारळ फोडणे म्हणजे आपण स्वतःला संपूर्ण विश्वास समरस केले आहे यावर असलेले 3 डोळे भगवान शंकराचे डोळे मानले जातात. त्यामुळे आपल्या सर्व इच्छांची पूर्ती होते. संस्कृतमध्ये नारळाला श्रीफळ असे बोलले जाते. श्रीचा अर्थ लक्ष्मी. पौराणिक मान्यतेनुसार लक्ष्मीशिवाय कुठलेही कार्य होत नाही, म्हणून शुभ कार्यात नारळाचा वापर केला जातो. संस्कृतमध्ये नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हटलेलं आहे. कल्पवृक्ष आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतो, म्हणून पूजेनंतर नारळ फोडून सर्वांना प्रसाद दिला जातो.